हॅलो गाईज. या ठिकाणी बघा, आपण आज आपले जे स्टॉक आपण जे घेतलेले आहेत, बाईंग केलेले आहेत, त्यांचं आपण आज ॲनालिसिस करणार आहे. आपल्या स्टॉकची काय पोझिशन आहे ते मी या ठिकाणी सांगणार आहे. बघा इथे बघा, सर्वप्रथम अबाउट इंडिया, त्याच्यानंतर एच बी एल इंजिन, त्याच्यानंतर GRSE, त्याच्यानंतर इंडियन, हा कुठला आहे, इंडिजिन लिमिटेड, हां बरोबर. त्याच्यानंतर ॲलेम्बिक फार्मा, JB मोटो, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर अँड रेक्टिफायर्स, JSW इन्फ्रा, नॅटको फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा VBL, हे स्टॉक आपण बाईंग केलेले आहेत. इथे बघा, अबाउट इंडियाचं बघा, सगळ्यात पहिले सेम आपलं स्ट्रक्चर जे आहे ते फॉलिंग ट्रेंड आणि ॲक्युमुलेशनचा झोन. अराउंड इथे बघा 4% डाऊन आहे स्टॉक. त्याच्यानंतर HBL इंजिनिअरिंग बघा, या ठिकाणी आपली बाईंग आहे अराउंड 8%च्या मायनस आहे. त्याच्यानंतर गार्डन रिच शिप बिल्डिंग बघा, इथं आपली बाईंग आहे आणि 3% प्लस आहे. त्याच्यानंतर इंडिजिन लिमिटेड बघा, हाच एक स्टॉक आहे ज्याने चांगली रॅली दिली आहे. साधारण 13%वर गेला होता, आता एक 8.5%च्या अराउंड प्लसमध्ये आहे. त्याच्यानंतर ॲलेम्बिक फार्मा, हाही चांगला गेला होता. इथे बघा, इथून बाईंग होती आपली, 5%च्या अराउंड गेलेला होता आणि आता 2.5-3%च्या आसपास आहे. त्याच्यानंतर इथे JB मोटो, इलेक्ट्रिक बसेस बनवणारी कंपनी आहे, साधारण 6% मायनसमध्ये. अराउंड जो पोर्टफोलिओ तो मायनसमध्येच आहे. या ठिकाणी बघा, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स किती डाऊन आहे, इथे बघा अराउंड 10%च्या अराउंड डाऊन आहे. JSW इन्फ्रा, JSW इन्फ्रा आधीच घेतलेला आहे, त्यामुळे हा प्लसमध्ये 85%. त्याच्यानंतर नॅटको फार्मा बघा, या ठिकाणी घेतलेलं आहे बाईंग, 6% डाऊन आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, या ठिकाणी आपली बाईंग आहे 8.5%च्या अराउंड प्लसमध्ये. या ठिकाणी बघा 12-13% वरती गेलेला होता आणि इथून आता तो 8.5%च्या अराउंड आहे. आपलं टार्गेट 15%चं आहे. वरुण बेवरेजेस बघा, वरुण बेवरेजेस सगळ्यात जास्त डाऊन आहे. आपला FMCG जे सेक्टर आहे ते खूप जास्त डाऊन आहे, सध्या 13% अराउंड डाऊन आहे. या ठिकाणी बघा, एक बाईंगचे चान्सेस आहे. इथे थोडंसं एक मी परत बाईंग करणार आहे, 3% इथे मी बाईंग करणार आहे. त्याच्यामुळे ॲव्हरेजिंग या पॉईंटला होईल आणि इथून साधारण इथपर्यंत टार्गेट ठेवेल मी एक 15%चं. या ठिकाणी 15%चं टार्गेट राहील अशा पद्धतीने. एकंदरीत बघा, पोर्टफोलिओ रेडच आहे आणि जिओ पॉलिटिकल सिच्युएशन आहे, त्याच्यामुळे मार्केट सध्या साईडवेज आहे. इथे निफ्टी बघा, मार्केटची पोझिशन चांगल्या पद्धतीने मार्केट जास्त रन करत नाही आहे. इथून बघा, ऑलमोस्ट 60 दिवस म्हणजे 2 महिने झाले मार्केट एक साईडवेज झोनमध्ये, एक चॅनलमध्ये अटकलेलं आहे मार्केट. ही जी रेंज आहे, ह्या रेंजमध्ये मार्केट अटकलेलं आहे बघा. अशा पद्धतीने आपला सर्व बाईंगचा सिनेरिओ आहे आणि एक पोर्टफोलिओ आपला 4 ते 5% डाऊन आहे सध्या. ठीक आहे, थँक्यू.